कि उन्होंने भारतीय क्रिकेट को बनाने में बहुत बड़ा रोल अदा किया है। बैक टू क्रिकेट, दोनों ओपनर बीच मैदान पे गेंदबाजी के लिए। कैप्टन सरोज पारमानिक बॉलिंग के लिए तैयार होते हुए। बिलाल शेख बहुत ही जबरदस्त स्ट्रोक प्लेयर है, किंग ऑफ भिवंडी क्रिकेट है, और पहले मैच में भी 28 रनों की बहुत खूबसूरत बारी खेली थी। फील्ड की जमावट देखते हैं, एक फ्लाई स्लिप लगभग शॉर्ट टर्मिन पे है, एक शॉर्ट फाइन लेके एक बैकवर्ड पॉइंट है, एक कवर पॉइंट है, मिड ऑफ स्ट्रेटिश है, मिड ऑन स्ट्रेटिश है, और 2 खिलाड़ी सर्कल के बाहर। सरोज पारमानिक कहीं ना कहीं सोच रहे हैं कि चैलेंज स्पोर्ट्स की के 70 के ऊपर पहुंचा जाए, क्योंकि आज विकेट बहुत आसान खेल रहा है। सरोज पारमानिक बिलाल शेख के लिए लोधा सिटी एंड से मुड़ते हुए। टाइमर सेट किया गया है, फिर अपने स्टेप में चुके हैं, फिर डेड बॉल। सुरुवात होईल आता या मॅचची। दोन्ही संघ एक एक सामने जिंकलेले आहेत। भिवंडीचे राजे भिवंडीमध्ये खेळत आहेत आणि त्यातल्या त्यात हा किंग आहे बिलाल। सूरज केनेच्या बरोबरीने सरोज पहली गेंद रिवर्स खेलने की कोशिश, वाइड से शुरुआत, खाता खुला है यहाँ पर चैलेंज स्पोर्ट्स का। वाईट बॉल सह सुरुवात झाली आहे एक्स्ट्रा रन ने चॅलेंज स्पोर्ट्सच्या खात्याची। टार्गेट सेट करण्याची एक नामी संधी आली आहे। पहिल्या मॅच मध्ये देखील बॅटिंग केली होती चॅलेंज स्पोर्ट्सने, चांगलं टार्गेट सेट केलं होतं ताई पॅकर्सच्या विरुद्ध। पारमानिक फुल टॉस गेंद, बॉलर बैक ड्राइव, मिड ऑफ पे खिलाड़ी है, जोखिम बड़ा, रन पूरा किया है, ओवर थ्रो हुआ है, और यहां पर 5 रन आते हुए बिलाल शेख के खाते में। मिळालाय पंजा। सुरुवात झाली आता या धावसंख्येला आकार येण्याची। हीच ती वेळ आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 85 धावा केल्या होत्या। आपण पाहिलं फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह केला, बॅक टू द बॉलर, तिथून फिल्डर आला। पहिले मला असं वाटलं की कुठेतरी नॉन स्ट्रायकिंग एंडला हिट करेल, परंतु त्याने स्ट्रायकर एंडला हिट केलं, चकवा दिला विकेट कीपरला। बॉल गेला सरळ लॉंग स्टॉप रिजन मध्ये। दोन्ही फिल्डर फ्रेम मध्ये नाही आहेत, संस्कार ध्यानी आणि विजय गडवाली। बॉल सीमा पार, येतोय चौकार। 6 पे पहुंचा है स्कोर। इस तरह के रन बहुत महंगे पड़ते हैं जब आप चेस करना चाहते हो, क्योंकि बल्लेबाज को मेहनत करना नहीं पड़ी है। सिद्दीक भाई, धावा येणं गरजेचे आहेत, मग त्या कशाही होत, तुम्हाला मेहनत करून त्या धावा पाहिजे किंवा अशा पद्धतीने आल्या, आणि खूप महत्वाच्या असतात या धावा। कारण अनेक वेळेला आपण ज्यावेळेला क्रुशियल मोमेंटला येतो त्यावेळेला या धावांची चर्चा करतो, अरे तो जर एक्स्ट्रा त्या धावा 5 आल्या नसत्या तर चित्र वेगळं असतं, आणि त्यानंतर ती चर्चा होऊ लागते, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली असते। क्या कहने, बहुत अच्छा एनालाइज किया आपने। देखिए, रन आना जरूरी है, किस तरह आ रहे हैं जरूरी नहीं, पेमेंट पूरा मिलना चाहिए, चाहे फोन पे से मिले चाहे गूगल पे से। सरोज पारमानिक इस मर्तबा सूरज के ने रिवर्स खेलना चाहते थे, फॉलो किया था वहां पे, गेंद स्लीप पॉइंट पे गई, 1 रन। सिद्दीक भाई, तुम्हाला असं वाटत नाहीये का की भिवंडीचे प्लेयर सध्या रिव्हर्स स्वीपच्या प्रयत्नात जास्त दिसत आहेत? कारण मगाशी बिलालने देखील तोच प्रयत्न केला पहिल्या बॉलवर, दुसऱ्या बॉलवर आता आपण पाहतोय सूरजने देखील तोच प्रयत्न केलाय। बिल्कुल सही कहा आपने, पहले ओवर में इस तरह का क्रिकेट बहुत कम देखने को मिलता है। सरोज पारमानिक सामना करेंगे बिलाल शेख। इस मर्तबा खींच के मारा है, शॉर्ट आर्म पुल है, पीछे प्रोटेक्शन है, 1 रन आता हुआ। पीछे हल्की से पीछे रखी हुई गेंद थी। 8 पे पहुंचा है स्कोर बिना किसी विकेट के, 8 विदाउट लॉस। तरी मी म्हणेन चांगली सुरुवात आहे भिवंडी टीम साठी। 8 धावा झाल्यात, पॉवर प्ले मध्ये अटॅक करण्याची गरज आहे। सरोज पुन्हा एकदा तयार। इस मर्तबा बढ़िया ड्राइव, मिड ऑन के बगल से गेंद को खेला है, दूर से फासला तय कर रहे हैं। 2 रन का समय बल्लेबाजों के पास। नाइसली प्लेड, फर्मली ड्रिवन। सुपर संजू डीप मध्ये भरपूर मोठे डिस्टन्स त्याने कापलं, स्क्वेअर लेग पासून मिड विकेट पर्यंत तो धावत आला, आणि त्याच्यानंतर यशपाल माळी मॅजिक बॉक्सच्या दिशेने फिल्डिंगचा दर्जा दाखवला। 2 धावा नक्की वाचवल्या, टीमसाठी धावा झाल्या 10। इस मर्तबा तान दिया आसमान में, फेंक दिया स्टैंड में, पारमानिक को 6 रन। गजब का शॉट सूरज केने के बल्ले से आता हुआ।
स्ट्रोक, हालांकि आसान नहीं रहता है ऑफिस टर्न करना जब तेज गेंदबाजी कर रहे हो। सूरज केने, भावाले ऑन फायर नाउ, बैक टू बैक 2 सिक्सर्स। बॅक टू बॅक षटकार येत आहेत. आता टीव्ही अंपायर कडे हा डिसिजन पेंडिंग आहे. 70-70 स्पोर्ट्सचं लाईव्ह टेलिकास्ट आहे, त्याच्यामुळे लगेचच दूध का दूध आणि पाणी का पाणी तुमच्या समोर येईल. परंतु फुल टॉस बॉल दोन्ही हाताने ती मेजवानी स्वीकारली आहे आणि मोठा भव्य षटकार सूरज केने. सूरज रात्री देखील चमकतो हे प्रत्येकाने पाहिलंय आणि त्याच्या बॅटमधून असेच फटके येतात. परफेक्ट फुल टॉस, इट्स अ फेअर डिलिव्हरी हा निर्णय आलेला आहे टीव्ही अंपायरचा. म्हणजे 6 धावा मिळतील आणि इथे षटक क्रमांक 2 षटकार आले, धावा झाल्यात 22. वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात धडाक्यात टीम चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीची. क्या कहते हैं, क्या सरोज परमानिक, कभी कभी ऐसा रहता है कुणाल सर कि आपका दिन ही नहीं रहता है. बहुत कम देखने को मिलता है कि सरोज परमानिक मोर देन 20 रन्स दे. हो, सर्व काही शक्य आहे, कारण भिवंडीकरांनी आता इथे सांगितलंय इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. कारण पहिला सामना जिंकलाय, दुसऱ्या मॅच मध्ये तो कॉन्फिडन्स घेऊन आलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय पहिल्या बॉल पासून अटॅक करणार. रिव्हर्स स्वीपचे प्रयत्न केले, मग फुल टॉस मिळाले, त्याच्यावर षटकार मारला, स्लॉट मध्ये पडला, लॉंग ऑनला षटकार मारला श्री गुरुदत्त स्टँडच्या दिशेने. त्याच्यामुळे सध्या हे दोन्ही फलंदाज चर्चेमध्ये. बिलालच्या 6 धावा 15 केल्या सूरज केनेने. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा 22. मरता क्या ना करता, अविनाश राणा को बुलाया गया है. पिछले मैच में 26 रन जब आए थे पहले ओवर में, तो दूसरे ओवर में राणा ने आके कंट्रोल किया था. बहुत ही अनुभवी क्रिकेटर हैं और एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर. लेकिन देखना है कि शुरुआत बहुत अच्छी मिली है, क्या ये मोमेंटम ये 2 खिलाड़ी कायम रखेंगे. नक्कीच सुरुवात चांगली मिळाली आणि हे मोमेंटम असंच ठेवायला पाहिजे. परंतु अविनाश राणा ऑफ कटर टाकण्यासाठी खूपच चांगला प्रचलित आहे. त्यातल्या त्यात त्याच्याकडे एक बाउन्सर देखील आहे, तो चांगलाच उसळी घेतो, खांद्याचा वापर चांगला करतो. दिल्लीचा गोलंदाजाने आता सेकंड ओव्हर मध्ये त्याने आता या सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली आहे. आमच्या बरोबर फाईन लेगला करण अंबाला पाहायला मिळतो अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. वेलकम करम. इस्मार्दाबाद सीधा स्ट्रोक है, हाफ वाली पे लेकर 6 रन. बिलाल का स्ट्रोक जब बल्ले से निकलता है तो बाउंड्री पे ही नजर आता है. व्हाट अ शॉट. आमच्या कपिल पाटील साहेबाला सारखा नेता नाही हो. मागच्या ओव्हर मध्ये बॉल मिळाला, बाहेर गेला. याही ओव्हर मध्ये तसाच फटका. छोटी गेंद थी, बैकफुट पे गए, ये उनकी खास गेंद रहती है. पिछले मैच में भी की थी. आपने जो जिक्र किया ऑफ कटर, बहुत ही चतुराई से डालते. हो, किरण पवारच्या विरुद्ध ते बॉल टाकले होते, त्यावेळेला काही डॉट बॉल आले होते आणि त्याचमुळे त्याला माहिती आहे कधी बॉल कुठे रिलीज करायला पाहिजे, किती उसळी दिली पाहिजे. आणि सध्या तशी गोलंदाजी पार्टनरशिप चांगली झाली आहे 28 धावांची. राणा फिर खेल दिया है, ये गेंद तारामंडल में चली गई है. भिंगड़ी शॉट है, 6 रन. सध्या करत असताना राणा बिलाल को ऑन द राइज खेलने की कोशिश, मोटा सिरा लेकर स्लिप में गेंद गई, 1 रन. देखिए राणा ने भी घाट घाट का पानी पिया और घाट घाट का पानी पिलाया है. लेकिन जिस तरह चैलेंज स्पोर्ट की शुरुआत हुई है, कप्तान इससे बढ़कर क्या चाहेंगे. एक्झॅक्ट जो कॅप्टन असेल तो संतुष्ट असेल. ज्या पद्धतीने सध्या दोन्ही ओपनर्स बरसलेले आपल्याला पाहायला मिळतात, धावा करतात. 35 धावा या फक्त 10 बॉल मध्ये आलेल्या आहेत. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 35 धावांची भागीदारी आणि प्रचंड वेगाने ही भागीदारी इथे पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. अविनाश राणा सामने से आते हुए हुक किया है, मिसक्यू शॉट है, गेंद के नीचे नहीं पहुंच पाए अंबाला. अच्छा बैकअप किया है पीछे से, 1 रन. ये रहता आपके पास रफ्तार रहे
तो फिर हुक करने में बल्लेबाज कहीं ना कहीं चूक कर देता है। याच बॉलचा मी मगाशी तुम्हाला उल्लेख करत होतो की एक बॉल त्याच्याकडे स्टॉक बॉल आहे, तो त्याचा बाउन्सर आहे, ज्याच्या खांद्याचा वापर होतो आणि तो खांद्याचा वापर करत असताना तो बाउन्सर त्याने टाकला. कटर तर तो टाकतो, परंतु सगळ्यात महत्वाचं की तुमच्याकडे तो बाउन्सर असणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही बॅटरला थांबवता, राऊंड विकेटने हा पा काय उसळी घेणारा बॉल होता, बरोबर खांद्याच्या लेवलला तो बॉल उसळी घेतो आणि तिथे धावा मिळालेली आहे. आतापर्यंत एक टीमची धावसंख्या 36. बिलाल को खींच के मारा है, ये पुल भी है और पावरफुल भी है, डिलाइटफुल भी है, सक्सेसफुल भी नहीं हो सका क्योंकि डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी थे और ये अच्छा कैच. वही मैं देख रहा था की सक्सेसफुल नहीं हो सका, कारण आता शेवटी फिल्डर खाली येतोय आणि फलंदाज बाद होतोय. चालतं कधी कधी मोय मोय मुवमेंट आमच्यासाठी देखील असते आणि इथे फलंदाज बाद झालाय. याची रील कृपया कापू नका. देखिए किस तरह से, हालांकि वो स्क्वायर लेग पे खेलना चाहते थे, गेंद इन फ्रंट ऑफ मिड विकेट गई, एकाएक पिक्चर में आ गए थे वहां पर फील्डर. आखिरकार बिलाल शेख एक अच्छी इनिंग खेलने के बाद आउट होके जा रहे हैं. कुल मिलाकर 19 रन बनाए. लंबा बैटिंग लाइनअप है, नए बैटर मैदान में आते हुए चैलेंज स्पोर्ट्स की तरफ से. विजय गढवालीकडे आता बॉल असा हातात तर दिसतोय, परंतु ओव्हर रेट पहा. 9 मिनट ले चुके. टीम के कप्तान ध्यान दीजिए, रिग्नेश 11 दिल्ली धमाका 9 मिनट्स पूरे हो चुके आपके 2 ओव्हर के लिए. प्रितेश पाटील न्यू बॅटर, दापोड्याचाच खेळाडू आहे. चांगला पिकअप शॉट मारण्यासाठी जाणला जातो आणि मगाशी काय पिकअप शॉट दाखवला होता. पहिलाच बॉल त्याने स्क्वेअर लेगला षटकार मारला होता ज्यावेळेला कॉम्बॉक्स मध्ये अजय घरत होते. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं होतं, परंतु आता धावा करावे लागतील. 2 ओव्हरचा खेळ संपला. 18ची सरासरी. चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीने धावा केल्यात आतापर्यंत 36. नए बैटर प्रीतेश पाटिल नॉन स्ट्राइक पर हैं. मासूम चेहरा, वार गहरा. सूरज केने बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. विजय गढ़वाली को गेंदबाजी दी गई है. बैकफुट पे गए, शॉर्ट आर्म पुल किया है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, मौका नहीं है. गेंद मिड विकेट बाउंड्री में 4 रन. आल्या आल्या आपण पाहतोय यावेळेला थोडासा शॉर्ट बॉल मिळाला आणि बरोबर फिरवला बॉल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा 4 धावांसाठी. विजय गढवाली पुन्हा एकदा तयार. सूरज को बढ़िया पलटवार, तीखा वार किया है, वहां पे मुंह तोड़ जवाब दिया है सूरज केने को. लेग कटरचा नक्कीच प्रयत्न असावा. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये पडल्यानंतर थोडासा स्कीड होत सरळ गेला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि विजय गढवाली याच्यासाठी जाणला जातो. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील काय गोलंदाजी केली विजय गढवालीने. विजय गढ़वाली हेलीकॉप्टर उड़ाया है और सीधा स्टैंड में 6 रन. गलती कर बैठे थे, वहां आगे रख दी थी गेंद विजय ने. आमच्या का होता. मनगटाची ताकद इथे झोकली. मनगट उत्तम फटका इथे सजवत असताना बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी. साहेबांचा बॅनर तिथे कटआउट आहे, त्या दिशेला एक उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय. 5 मार्चला आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज कपिल मोरेश्वर पाटील साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन यावर्षी 51 बाईक आणि 2 4 व्हीलरसह ही स्पर्धा तुमच्या समोर येते. 5 तारखेला एका भाग्यवान प्रेक्षकाचं नशीब उजळेल आणि त्याच्या लाईफची पहिली कार देखील त्याला जिंकण्याची संधी आहे. फिर से आड़े बल्ले से खेला है, गेंद हवा में जरूर है लेकिन गैप में जाती हुई एक और चौका. गढ़वाली को लगातार खबर ले रहे हैं वहां पर सूरज केने. मध्ये फलंदाजी करतोय. जसं गावाचं नाव आहे तो गोलंदाजांना जास्त भाव देत नाही. त्याच्या विरुद्ध जर गोलंदाजी तुम्ही त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये कराल तर असं आक्रमण तो करताना दिसेल. मग तो कुठलाही गोलंदाज असू दे, कुठल्याही राज्यात तो येऊ दे, त्याच्या विरुद्ध ते आक्रमण होईलच. टीमची धावसंख्या 50 धावा पूर्ण.
अच्छा शॉट मिड ऑफ सर्कल में, लेकिन अच्छा बैकअप किया है वहां पर डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी ने। इस बीच 2 रन आते हुए, देखिए इस मुकाबले में आड़े हाथों काफी लिया है विजय गढ़वाली को, और आड़े बल्ले से बल्लेबाजी की है सूरज केने ने। 10 बॉलमध्ये 32 धावा केल्या, 320चा स्ट्राइक रेट आहे सध्या तरी सूरज केनेचा। प्रीतेश पाटिल आते ही गेंद को खेला है लॉन्ग ऑन पे, अच्छी गेंद थी, नए बैट्समैन के फुटवर्क को चेक किया था, 1 रन आता हुआ स्कोर में। 3 ओवर की समाप्ति, बहुत जबरदस्त पोजीशन है चैलेंज स्पोर्ट्स की। लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर फैम टीम 53 रन बने और 1 विकेट गिरा है। ड्रिंक्स ट्रॉली मैदान में चलते हैं वीआईपी अनाउंसर संदीप मोरे जी के पास। मोरे साहेब देखील थोडीशी विश्रांती घेतात वाटते, तोपर्यंत जाऊया या क्रिकेटच्या महासंग्रामाकडे, जिथे 53 धावा स्कोर बोर्डवर झालेल्या आहेत आणि काय लाजवाब बॅटिंग सुरू आहे। आणि याच्यानंतर होणारा सामना ताई पॅकर्स आणि हिंदवी VK प्रतिष्ठान, दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचं आहे। टॉस साठी मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल, जो कॅप्टन उपस्थित नसेल 3 बॉलची पेनल्टी आहे, लक्षात घ्या या स्पर्धेमध्ये 3 बॉलची पेनल्टी देण्यात येईल जो कॅप्टन इथे उपस्थित नसेल मिड इनिंग मध्ये टॉस करण्यासाठी। तर आपण पाहतोय सूरज एकटा लढलाय, अजूनही प्रितेशला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये। टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत स्कोर बोर्डवर आकार घेत असताना 53 धावा 53 चेक। तर बनियाल साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही लकी ड्रॉचं व्हील स्पिन करतोय। कूलर साठी आपण स्पिन करूया। एक रिलीफ स्प्रेची मागणी मैदानामध्ये होते, त्याची पूर्तता करावी आयोजक मंडळीच्या वतीने। आणि इथे नाव येते मनोहर चौधरी, मनोहर चौधरी 8652260174 मनोहर चौधरी। जर असतील तर हात वरती करा। पुन्हा एकदा मी स्पिन करतोय व्हील। नाव येते निकेश नरेश पाटील, निकेश नरेश पाटील 8999059700 निकेश नरेश पाटील। एक शेवटचा स्पिन करूया। या पंकज पाटील जी या आपण आणि व्हील स्पिन झालेला आहे। अंकित कुशवा, अंकित कुशवा 7828918390 अंकित कुशवा। बैक टू क्रिकेट नाउ, ओवर टू कॉम्बॉक्स। माइक्रोफोन को लीड कर रहे हैं अब मिस्टर IPL सर कुणाल दाते। करण अंबाला 14 मिनट हो चुके हैं, अब तक 3 ओवर के लिए 14 मिनट्स का समय लिया है टीम रिग्नेश 11 दिल्ली धमाका। 53 धावा स्कोर बोर्डवर आहेत। करण अंबाला गोलंदाजीसाठी, अभिषेक कुमार दलोर फर्स्ट बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न जास्त बाहेर आहे, अंपायर सांगतात हा वाईड बॉल असेल। सुरुवात झाली आहे वाईड बॉलने, टीमची धावसंख्या 54। देखिए पिछले मैच में VK प्रतिष्ठान को जो प्रेशर में लाया था वो करण अंबाला के ओढ़ने लाया था। एक सगळ्यात मोठा ऑलराउंडर मानलं जातं त्याला टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये सध्या तरी। चेंज ऑफ पेस, कटरचा वापर इथे केलाय, सुरुवात वेगाने केली, त्याच्यानंतर लगेच माइंडसेट त्याचा बदलतो आणि लगेच कटरचा वापर। Great ball indeed. Lot of swing in the air and of the surface. स्लाइटली लेग कटर हलकासा बाहेर निघाला।
बॉलवर चांगली बोट फिरवली करण अंबालाने. हा परत एक वेळा कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. डीपिंग फुल टॉस, सरळ गेला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट. ऐसे लग रहा है कि इस सीजन में पूरे भारत में करण अंबाला का हवा चल रहा है. हालांकि लूजनर गेंद थी, गति परिवर्तन था, लेकिन बहुत दूर से खेले थे सूरज के ने. बीट केलंय. डीपिंग फुल टॉस, कमी गतीने टाकलेला बॉल. परत एक वेळा करण अंबाला तयार. हा खोलवर टप्प्याचा बॉल होता. हेलिकॉप्टर ड्राईव्ह, यावेळेला वेग जास्त दिला होता या बॉलला. याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं या खेळाडूकडे किती क्षमता आहे. कोणत्या पद्धतीचे कसे बॉल टाकायचे त्याच्या डोक्यामध्ये सातत्याने सुरू असतं. बहुत सही एनालाइज किया आपने. बल्लेबाज पढ़ ही नहीं पा रहा है कि कौन सी तेज आ रही है, कौन सी कटर आ रही है, कौन सी शॉर्ट पिच आ रही है या कौन सी यॉर्कर आ रही है. 56 धावा झाल्यात. अब तक 56. संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाईल. फुलर लेनचा बॉल होता. खूपच चांगला ऑन ड्राईव्ह, गॅप मध्ये चाललाय. मिड विकेट रिजन मध्ये खरा फिल्डिंग. 1 टू का 4. बॉल सीमा पार. सूरज केनेला मिळतील 4. टीमची धावसंख्या 60. खराब फील्डिंग वहां पे. आइए देखते हैं. बहुत ही जबरदस्त शॉट खेला था. टक्ड अवे ऑन द ऑन साइड, फर्मली ड्रिवन, ऑल ऑन द ग्राउंड, स्लॉपी वर्क एंड फाइनली बॉल इज रेसिंग ऑल द वे टू द बाउंड्री फॉर 4. निराश आहे तो फिल्डर. स्लोअर वन. परत एक वेळा कटर, बॅटची कडा घेतलीये. विकेट कीपरच्या हातात. सरोजने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. दुसरी विकेट गमावली चॅलेंज स्पोर्ट्सने. सूरज केने आउट. भूमिपुत्रांचा को कोई आउट कर सकता था तो करण अंबाला, और वही गेंद डाली जो सूरज केने के लिए कातिल बनी. हालांकि बढ़िया बल्लेबाजी के बाद लौटे. उन्होंने आउट होने से पहले 15 गेंदों पर 39 रनों की बारी खेली. ये फर्क रहता है. 5 गेंदों में अपने 7 रन दिए, 1 विकेट लिया. नक्कीच हाच विचार करून तुम्हाला बॅटिंग करणं गरजेचं आहे चॅलेंज स्पोर्ट्सच्या फलंदाजांना. कारण आपण पहिले सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये चांगला अटॅक केला होता. करण अंबालाच्या ओव्हरमध्ये कमीत कमी 10-12 धावा जरी आल्या असत्या तरी चालल्या असत्या. परंतु त्याच्या विरुद्ध ज्या वेळेला तुम्ही आक्रमण करण्यासाठी जाल त्यावेळेला तो हावी होतो. आणि या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा त्याने खर्च केल्यात. विकेट देखील त्याने घेतली आहे. समोर आता येतोय फलंदाजीसाठी दिनू कांबळे. मागच्या मॅचमध्ये त्याने 2 षटकार मारले होते आणि प्रितेशला अजूनही खातं उघडायचं आहे. टीमची धावसंख्या 60. शेवटचा बॉल शिल्लक आहे. म्हणजेच काय 15ची सरासरी आतापर्यंत गाठली आहे. आणि पहिल्या मॅच मध्ये देखील 4 ओव्हरमध्ये 60 धावा केल्या होत्या चॅलेंज स्पोर्ट्सने. हे देखील विसरून चालणार नाहीये. बरोबर त्याच रन रेटने खेळत आहेत. ओ परत एक वेळा फुटवर्कच नाहीये. जागेवरूनच एक पाय थोडासा पुढे काढला परंतु तरी देखील बीट केलंय. आणि हा येतोय डॉट बॉल. 15ची ती सरासरी. पहा शेवटचा बॉल कशा पद्धतीने कटरचा वापर होता. ऑफ ब्रेक पकडून टाकला होता लेफ्टी बॅटरसाठी. लेग कटर झाला, बाहेर निघाला. ओव्हरची होती समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. सिद्दीक भाई 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 60 धावा चांगल्या झाल्यात. परंतु त्याच्यानंतर कमबॅक चांगलं केलंय करण अंबालाने. ये है करण अंबाला, गेम चेंजर है. क्या दबाव की स्थिति में ओवर किया उन्होंने. देखिए बड़ा खिलाड़ी वो है जो दबाव को झेल कर बॉलिंग करता है. 7 रन दिए, 1 विकेट लिया. दिनू कामले को जो आखिरी गेंद की थी उन्होंने ऑफ कटर, वो बिल्कुल बल्ले के करीब से गई. 4 ओवर की समाप्ति. चैलेंज स्पोर्ट्स लेजेंड ऑफ भिवंडी विलास फैम टीम ने 60 रन बनाए, 2 विकेट. क्या सोच रहेंगी कुणाल सर. यहाँ से चैलेंज के बल्लेबाज चाहेंगे कि मोर देन 20 आए. जय पाटील आणि मयूर पाटील यांचा संघ आहे जो मैदानामध्ये खेळतोय चॅलेंज स्पोर्ट्स. यापुढची लढत ताई पॅकर्स विरुद्ध हिंदवी विके प्रतिष्ठान. फर्स्ट मैच लूजर एंड सेकंड मैच लूजर. 4 ओव्हर संपले, 60 धावा, 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल. चांगली गोलंदाजी. सुरुवात चांगली झाली आहे. स्टंपच्या समोरच बॉल रिंगाळतोय, घरंगळत राहतोय आणि तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. मित्रांनो 5 मार्च म्हटल्यानंतर आदरणीय कपिल मोरेश्वर पाटील साहेबांचा तो वाढदिवस आणि या क्रीडा नगरीमध्ये तो थाटात साजरा केला जाणार आहे. त्याचमुळे प्रत्येक
बाल्कनीमध्ये प्रेक्षक पॅव्हिलियन मध्ये तुम्हाला एक स्कॅनर पाहायला मिळत असेल. 6 ते 8च्या दरम्यान तो स्कॅनर तुम्हाला तिथे स्कॅन करायचा आहे, तो बारकोड स्कॅन करायचा आहे आणि तुम्ही देखील सहभागी होऊ शकता. एक 4 व्हीलर जिंकण्याची संधी प्रेक्षकांना आहे. भारतामध्ये पहिल्यांदा घडतंय की एखाद्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर जिंकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्याच्यामुळे 5 मार्चला आणि आजपासून इथून पुढे 3 दिवस यायला विसरू नका या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह केला स्ट्रेट, डीप मध्ये फिल्डर येतात लॉंग ऑफला. काय फिल्डिंग आहे, तो दर्जा, तो स्टँडर्ड इथे दाखवत असताना दिल्ली धमाका रिग्नेश 11 या नावाने या स्पर्धेमध्ये उतरलंय. रिग्नेश पाटील यांचा संघ आहे. तोपर्यंत एक धाव मिळते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 62. बढ़िया ड्राइव किया था दीनू कामले ने. देखिए वी की शक्ल में दीनू बहुत अच्छी बल्लेबाजी करते, लेकिन पिछली 8 गेंदों में अब चैलेंज स्पोर्ट्स के लिए रन नहीं आ रहे. तो दबाव बनवलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर थोडासा अजून पुढे बोलवण्यात आलाय कॅचिंग पोझिशन मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटला लागलाय, गलीमध्ये बॉल निघतोय. तोपर्यंत सिंगल तिथे ऍड होईल. मागचं षटक आणि हे षटक विजय गडवाली, मला माहितीच होतं या एंडने परत एक वेळा विजय गडवालीकडे ते जातील आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर विजय गडवाली परत एक वेळा रिदम मध्ये आलाय आणि या ओव्हरमध्ये त्याने शांत केलं. बड़े गेंदबाज का एक खासियत रहती है कि पहले ओवर को भूल कर दूसरा ओवर करते, और वहीं कुछ गढ़वाली इस ओवर में कर रहे. 17 दिल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा. दिनू कांबळे 2 बॉल 1च रन केली आहे दिनूने. उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय स्विंग होता बॅटचा. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. काटाकीर षटकार. राजा माणूस हाय. नक्कीच सिक्सर पाहिजेच होता, मोठा फटका पाहिजे होता, शांत होता. सध्या खेमा टीम चॅलेंज स्पोर्ट्सचा आणि अखेर ती संजीवनी दिली आहे दिनू कांबळेने. सिक्सर किंग आहे दिनू कांबळे. मागच्या मॅच मध्ये 2 मारले होते. उलटा मॉर्गन स्टाईलने बॉलला फेकलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. शॉट ऑफ डे और शॉट ऑफ टूर्नामेंट. स्टेप आउट करून ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला गॅप मध्ये बॉल चाललाय. काउ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर येत आहेत. फंबल झालाय. बॉल नंतर पायाने थांबवला, हाताने उचलला आणि बॉल फेकला. तोपर्यंत 2 धावा दिनू कांबळे घेऊन चाललाय. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 77. 5 ओव्हरचा खेळ संपला. 90च्या दिशेने वाटचाल होऊ शकते. 13 धावा आल्या तर 90 रन स्कोर बोर्डवर येऊ शकतात आणि तिथूनही सामना रंगेल. कारण बॅटिंग ऑर्डर दिल्ली धमाकाची देखील स्ट्रॉंग आहे. मागच्या मॅच मध्ये त्यांनी 95 धावा केल्या होत्या. हे विसरून चालणार नाहीये. मजा येईल या मॅच मध्ये. 23 मिनिटांमध्ये आतापर्यंत 5 ओव्हर कंप्लीट केलेले आहेत. ओव्हर रेट खूप चांगला आहे टीम रिग्नेश 11 दिल्ली धमाकाचा. 23 मिनट्स में यहाँ पर 5 ओवरों का खेल समाप्त. देखना है कि डेथ ओवर में गेंद करण अंबाला के हाथ में दी गई है. देखिए पिछले मैच में उनको 1 ओवर दिया था, लेकिन उनको पता है कि भिवंडी के जो स्टार्स हैं वो रन के लिए जा रहे हैं और कप्तान सरोज पारमानिक किसी तरह का रिस्क नहीं लेना चाहते हैं. डेथ ओवर में अपने मेन हथियार करण अंबाला को उन्होंने लगाया. मी तर आताच उल्लेख करेन की दुसऱ्या इनिंग मध्ये चॅलेंज स्पोर्ट्सने देखील ओव्हर रेट चांगला राखला पाहिजे. कारण ज्या वेळेला 5 ओव्हर कंप्लीट होतील, एखादा एक्स्ट्रा प्लेअर जर तुमचा आतमध्ये आला तर मग कठीण जाऊ शकतं तुम्हाला. कारण मागच्या मॅच मध्ये त्यांनी ओव्हर रेट तो चांगला ठेवलेला नव्हता. त्याच्यामुळे भिवंडी क्रिकेटच्या खेळाडूने तो विचार करणं गरजेचं आहे पुढच्या इनिंग मध्ये. आणि हाच खेळ आहे, सगळ्यांसाठी नियम समान आहेत. पुढचा बॉल करण अंबाला. स्लॉट मध्ये बॉल होता, फिरवलाय बॉल, हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हरला बॉल टर्न होतोय. तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल.
प्रितेशच्या खात्यामध्ये ही सिंगल, टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 78. आता दिनू कांबळे स्ट्रायकिंग एंडला. दिनूने आतापर्यंत धावा केल्यात 5 बॉलमध्ये 15, 300चा बॅटिंग स्ट्राइक रेट. बिल्कुल, देखिए दिनू कांबळे बहुत अच्छा खेल रहे हैं और प्रीतेश ने स्ट्राइक उनको रोटेट किया है. ये जो 5 गेंदे, ये सबसे अच्छा बैटल है क्योंकि सामने करण अंबाला है. करण अंबालाच्या समोर दिनू कांबळे. आता परत एक वेळा ते कटर्स येतील का? दिनूच्या विरुद्ध वेगाने बॉल टाकेल का? त्याच्या डोक्यात काय चाललंय? दिनू काय विचार करतोय? या सगळ्या गोष्टींची जुगलबंदी म्हणजेच प्रोफेशनल क्रिकेट आहे. पुढचा बॉल, फुल टॉस, सुपला शॉट, बॉल उडवलाय मागे आणि यावेळेला परत एक वेळा टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. अंपायरने घेतली आहे, येस, अंपायर्स कॉल. अंपायरने घेतली आहे टीव्ही अंपायरची मदत, परंतु इथे 4 धावा आहेत. बॉल टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय आणि आता चेक होईल हा नो बॉल आहे की नाही. पूरे सीजन में इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर खेळलाय. झेल घेतला तरी काही फायदा नाहीये. फ्रीटचा बॉल आहे, त्याच्यामुळे 2 धावा घेऊन जाईल दिनू कांबळे. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 85. देखिए, माना के बहुत मजबूत बल्लेबाजी दिल्ली धमाका के पास है, लेकिन 90 रन भी इतने आसान नहीं रहेंगे. 85 धावा. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मोठं टार्गेट येईल. मजा येईल या मॅच मध्ये. मॅच ऑन. उडवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, कॅच पकडलाय, फलंदाज बाद, विकेट येते. दिनू कांबळे बॅक टू द पॅव्हिलियन. दिनूने 300च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. 3री विकेट गमावली आहे चॅलेंज स्पोर्ट्सने. अंबाला के पहले ओवर को हम निकाल देते हैं तो सभी गेंदबाज महंगे साबित हुए. सरोज पारमानिक ने पहले ओवर में 22 दिए, 14 अविनाश राणा ने दिए, विजय गढ़वाली ने अपने 2 ओवर में 34 रन दिए. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केलात, कारण हे फ्रंटलाईन सीमर आहेत त्या दिल्ली धमाका टीमचे. त्यांच्या विरुद्ध आक्रमण केलं भिवंडीच्या सगळ्याच बॅटरने आणि त्याचमुळे की मोठं टार्गेट इथे सेट होत आहे. परंतु प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतोय कोणतंही लक्ष विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. अजून पहिला डाव संपत आलाय, दुसऱ्या डावाची कहाणी अजून बदलेल. मजा येईल या मॅच मध्ये. 85 म्हणजेच कुठेही जाऊ नका. 70 स्पोर्ट्सवर पाहत रहा. हा क्रिकेटचा महासंग्राम. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2025, महाराष्ट्राचा सन्मान, संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटचा बहुमान वाढवणारी ही एकमेव अद्वितीय स्पर्धा. 85 धावा, 3 फलंदाज बाद, 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 90 प्लस किती धावा इथे होतील पाहूया. पुढचा बॉल, करण अंबाला. 9 बॉल मध्ये 15 दिलेत. कटर बॅटची कडा, मागे चाललाय बॉल, टर्न झालाय, चांगली फिल्डिंग. अविनाश राणा बब्बू कडून हा बॉल थांबवण्यात यश. टीमची धावसंख्या सिंगलने धावा वाढतात. धावा झाल्यात 86. देखिए कुणाल सर, मैं अक्सर कहता हूं कि क्रिकेट सिर्फ मैदान में नहीं दिमाग में खेला जाता है. नए बैटर थे, उनको पता था ये बड़े हिट के लिए जाएंगे. उन्होंने अपना जो कटर गेंद थी वो इस्तेमाल किया और महेंद्र मागे उसको खेल नहीं पाए सफाई से. बड़े हिट के लिए जाएंगे. मग आता पर्याय तरी काय? आता शेवटचे बॉल आहेत, तुम्हाला मारावेच लागणार आहेत. मोठे फटके मारण्याची आवश्यकता आणि महेंद्र मागे मला नाही वाटत कोटला बॉल तो डिफेन्सिव्ह मोड मध्ये जाईल या 3 बॉल पैकी. आणि आता तर 2च बॉल शिल्लक आहेत. पायात बॉल होता, फ्लिक केलाय. 20,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. 70 स्पोर्ट्सवर डीप मध्ये फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स होता. अपील केली जाते आणि शेवटी उमेश केने यांनी निर्णय दिलाय. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात येईल आणि त्यांनी ऑन फील्ड अंपायर म्हणून त्यांनी सॉफ्ट सिग्नल दिलाय, नॉट आउट. चेक. ताई पॅकर्स संघाचा कर्णधार ओमकार देसाई आपण टॉस साठी यायचंय. हिंदवी विके प्रतिष्ठानचे कर्णधार अंगद पाटील इथे दाखल झालेत. विनंती असेल ओमकार देसाई यांना, ताई पॅकर्स संघाचा कर्णधार, कॉम्बॉक्स.
चला पाहूया टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय. लोखंडे अंपायर आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये टीव्ही अंपायर म्हणून. त्यांनी निर्णय दिलाय नॉट आउट. नॉट आउटचा निर्णय आलाय. जो ऑन फील्ड अंपायर उमेशजींचा निर्णय होता तोच त्यांनी कायम ठेवलाय आणि हे त्याचं दृश्य पोचलाय बॅटर. हो इथे करण थांबला, स्माइल येईल करणच्या चेहऱ्यावर. मला वाटत नाही करण मंकटसाठी चालला होता, कदाचित त्याचा रनअप चुकला आणि करण या गोष्टी करत नाही जास्त, म्हणूनच त्याच्या चेहऱ्यावरती स्माइल होती. 9,39,300 सबस्क्रायबरचा पल्ला कंप्लीट झालाय. लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. आणखीन मोठमोठ्या टुर्नामेंट येतील तुमच्या समोर. कालच रतनबुवा पाटील स्मृती चषक संपली आहे. कटर परत एक वेळा बॉल हवेत आहे. फिल्डर नाहीये कोणी. नो मॅन्स लँड मध्ये पडला. एक टप्पा घेतलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 कंप्लीट. तिसरी धाव येईल आता असं वाटतंय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर रनआउट. 2 धावा येतील. फलंदाज रनआउट झालाय. टीमची धावसंख्या पहिलं सत्र इथे संपलंय. 90 धावा कंप्लीट. 91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. रिग्नेश 11 दिल्ली धमाकाला 91 टू विन. आणि आता टॉसची देखील वेळ झाली आहे, परंतु याही स्पर्धेची चर्चा होईल. 5 पासून 9 मार्च पर्यंत दमदार आमदार शेखर निकम ट्रॉफी देखील सावर्डे चिपळूण येथे होते. चला तर जाऊया संदीप मोरे यांच्याकडे. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. मी विनंती करतोय आमच्या आयोजन समितीतील भानदास पाटील, दुर्वेश जोशी, आपण टॉस साठी या. ताई पॅकर्स विरुद्ध हिंदवी विके प्रतिष्ठान. टॉस करूया आपण. अंगद बोलतोय, ताई पॅकर्सचा कर्णधार. कपिल पाटील केंद्रीय मंत्री. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. हिंदवी विके प्रतिष्ठानचे कर्णधार टॉस लूज झाल्यानंतर आपण पाहतोय की ताई पॅकर्सचे कर्णधार यांनी हा टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आपण पाहतोय की ज्या वेळेला फलंदाजी होते त्यावेळेला जास्त धावा होतात. या विरुद्ध का निर्णय घेतला? कमीत कमी धावा पण रोखण्याचा प्रयत्न करू आणि नंतर चेस करू. नक्कीच तुमची बॅटिंग लाईनअप थोडीशी चांगली आहे आणि त्याच कारणास्तव तुम्ही आपण पाहिलं की थोडंसं फिल्डिंग करून चेस करण्याचा उद्दिष्ट तुम्ही हे स्वीकारताय. एकंदरीत प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध कधी खेळलात आपण? हा, आम्ही सर्व प्लेयर्स सोबत नेहमी खेळत असतो एकमेकांशी. तर काही प्लेयर्स नवीन असतात, काही जे रेग्युलर आम्ही खेळत असतो तेच असतात. काहीकांचे डावपेच माहिती असतात, काहीकांचे नाही माहिती. पण क्रिकेट आहे, मेरिटवर खेळायचा प्रयत्न करू. पहिली मॅच हरली होती, आता दुसरा एक चान्स मिळालाय तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवण्यासाठी. नक्कीच चांगला प्रयत्न होईल. नाही, नक्कीच आम्ही खूप प्रयत्न करू ही मॅच जिंकून मग या टुर्नामेंटसाठी सेमीफायनलसाठी क्वालिफाय होण्याचा. ऑल द बेस्ट. थँक्यू. अंगद, टॉस महत्वाचा होता. जे टॉसचा सर आता बघायला गेलो आपण जे प्रथम फलंदाजीमध्ये जे रन होत आहेत तर तसं फलंदाजी आली तर तेवढा काही नाही टॉसचा, कारण की प्रथम फलंदाजी करून जास्त रन केल्या तर समोरच्या टीमला प्रेशरमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. ताई पॅकर्सला जर उद्दिष्ट द्यायचं झालं तर किती धावांचं उद्दिष्ट? 60+, 70+ या 80+? ग्राउंड कंडिशननुसार जसा बॉल इझिली ट्रॅव्हल होतोय तर 80+ टार्गेटचाच प्रयत्न असेल आमचा. तुमच्यासाठी देखील दुसरी संधी आहे आणि आपलं आव्हान जर टिकवायचं असेल तर हा सामना जिंकावा लागेल. त्या उद्दिष्टानं हिंदवी विके प्रतिष्ठान संघ प्रयत्नशील असेल. नक्कीच प्रयत्न तर करावे लागतील, कारण की लीग स्टेजची आता नॉकआउट मॅचवर जी कंडिशन आली आहे तर या मॅचमध्ये जर प्रयत्न केला तर नक्कीच बाहेर व्हावं लागेल. तर या मॅचमध्ये आम्ही पूर्ण मेहनतीने आणि चांगला सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. क्रीडारसिकांना जो हवा असतो सामना, टफ फाईट मॅच, तशा प्रकारचा सामना पाहायला मिळेल. नक्कीच प्रत्येक सामना जो असतो सर्व दोन्ही टीम्स जे मेहनतीने करतात तर जो सामना नक्कीच आम्ही टफ फाईट करण्याचा प्रयत्न करू आणि
सामना जो जिंकण्यासाठी सर्व जे टीम्स असतात तर आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू आणि टफ सामना जरी झाला तर त्याच्यामध्ये समोरच्या संघात चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय ताई पॅकर्स या संघाने आणि आमंत्रित केलंय हिंदवी विके प्रतिष्ठान या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. धन्यवाद. ओवर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद संदीप मौर्य जी. आइए दोस्तों लौट चलते हैं माजी केंद्रीय मंत्री 2025 की अद्भुत रजनी क्रिकेट की दुनिया में ओपन इंडिया के तारे सितारे इस वक्त श्री गुरुदत्त चौटा इरवा मनकोली क्रीडा नगरी में आप देख रहे हैं. लक्ष्य बहुत ही भारी है, लेकिन जिस तरह रिग्नेश 11 दिल्ली धमाका के पास बल्लेबाजी है, ये मुकाबला होके रहेगा. बने रहिए हमारे साथ. स्टे ट्यून विथ अस ऑन 70-70. खेल की शुरुआत होने जा रही है. दोनों ओपनर्स बीच मैदान पे आ चुके हैं. संजू कनौजिया और उनके साथ कप्तान सरोज परमानिक. देखिए दिल्ली धमाका रिग्नेश 11 के पास काफी लंबा बैटिंग लाइनअप है. देखना है अंपायर्स क्या कह रहे हैं. स्वागत है आप सभी का. इस स्पर्धा के अध्यक्ष प्रताप सेठ पाटिल साहब, जो कि रानाल के कार्य सम्राट सरपंच भी हैं, ये आप देख सकते हैं. मिस्टर 70-70 तारिफ सैयद साहब और मिस्टर हेमंत बनियाल साहब, ये वो जोड़ी है जिन्होंने 70-70 बिग बैश के माध्यम से 16 एडिशन लाए और 16 के 16 सुपर से ऊपर रहे. सभी मान्यवर का हार्दिक स्वागत. खेल की शुरुआत सरोज परमानिक टीम के कैप्टन हैं. हालांकि बॉलिंग में उतने कामयाब नहीं रहे. गेंदबाजी की कमान इस वक्त प्रिंस ऑफ भिवंडी और खालिंग एक्सप्रेस विवेक शेलार के हाथ में. देखिए विवेक शेलार ने इस सीजन में कमाल की फास्ट और फ्यूरियस गेंदबाजी की है. चैलेंज स्पोर्ट भिवंडी के गेंदबाज और दिल्ली धमाके के बल्लेबाज के बीच ये धमाका होके रहेगा. जिस तरह का धमाका प्रताप सेठ पाटिल ने किया है. विवेक शेलार पहली गेंद के साथ ऑफसाइड में कॉर्डन नजर आ रहा है फील्डिंग का. लोधा सिटी एंड से जाते हुए विवेक शेलार पहली गेंद टर्न कर दिया बहुत ही खूबसूरती के साथ. ऑफ स्टंप के बाहर की गेंद को डीप स्क्वायर लेग पर कारपेट के जरिए 1 रन. चांगला फटका होता. सुरुवात झालीये एका धावेने रिग्नेश 11 दिल्ली धमाकाची. सरोज प्रामाणिक दुर्गापूरचा हा खेळाडू आहे, वेस्ट बेंगॉलचा. त्याच्या समोर सुपर संजू खेळण्यासाठी सज्ज होतो आणि लेफ्ट हँडेड बॅटर. आणि संजूला देखील भिवंडीमध्ये आल्यानंतर बॅटिंग करायला आवडते. चांगली बॅटिंग त्याने केली आहे. विनारच्या ग्राउंडवरची ती इनिंग नेहमी नजरेसमोर येते ज्या ज्या वेळेला मी संजूला बॅटिंग करत असताना पाहतो भिवंडी क्रिकेटमध्ये. और उनके सामने भी इस वक्त भिवंडी टीम का ही चैलेंज है. 51 शतक लगाए सचिन तेंदुलकर ने टेस्ट क्रिकेट में, 51 शतक लगाए विराट कोहली ने ओडीआई में, और 51 बाइक यहाँ आप देख रहे हैं. भारत का सबसे बड़ा बाइक का रेला, बाइक का मेला. विवेक शेलार इस सीजन में कमाल की तेज गेंदबाजी कर रहे हैं. विकेट कीपर दीपेश माली. सामना करेंगे संजू कनौजिया. बहुत ही खूबसूरत ड्राइव हवा में बढ़िया कैच वहां पे पकड़ा है. रॉकेट कैच लिया है और पहला झटका लगता हुआ रिग्नेश 11 दिल्ली धमाका को. ठाणे जिल्ह्यात खेळला आणि कौशल पाटीलने कोणती चूक केलेली नाहीये. पॉइंटच्या दिशेने सोपं असतं असे कॅचेस घेणं. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात ना, ते याच्यासाठी. आणि ते विकेट आली आहे, मोठी विकेट आहे. सुरुवातीलाच मोठा ब्रेक थ्रू दिलाय आणि नक्कीच इन्फॉर्म बॅटर संजूला पाठवले डगआउट मध्ये. प्राइजलेस विकेट हासिल की है वहां पर विवेक शेलार ने. 1 रन 1 विकेट. नए बैटर
मैदान में जाते हुए। सिकंदर भट्टी गुजरातचा खेळाडू आहे सिकंदर आणि 6 बॉलमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम नुकताच त्याने स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये केला। 6 गेंदे 6 चौके। और ये भी नहीं भूलना चाहिए कि डिस्ट्रिक्ट लेवल पे जो टूर्नामेंट हुआ था उसकी एक बढ़िया इनिंग इसी ग्राउंड पे खेल चुके थे सिकंदर भाटी। विवेक शेलार विकेट की खुराक के बाद कमाल का रनअप है विवेक का। प्रिंस ऑफ भिवंडी सामना करेंगे सिकंदर भाटी। एज लेकिन गेंद निकल गई है। फ्लाई स्लिप और विकेट कीपर के बीच में से 4 रन। थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता। एज घेतली बॅटची वरची कडा घेत असताना बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलाय। या चौकार येतोय। सिकंदर भट्टीचं खातं उघडलंय। चौकाराने 4 धावा येत आहेत। खातं उघडले रिग्नेश इलेव्हनचं। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 5। 1 विकेट। हालांकि एक्स्ट्रा पेस था गेंद में, एक्स्ट्रा बाउंस भी था विवेक शेलार के। शेलार चले। रिवर्स खेला है, फील्डर मौजूद है। एक और विकेट। सिकंदर भाटी भी डग आउट जाते हुए। विवेक शेलार डिलाइटेड देयर। इतनी फास्ट गेंद पर इस तरह के शॉट बिलकुल नाही। ही चर्चा मी माझ्या बरोबर 12th मॅन सिद्धेश आहे त्याच्याबरोबर करताना आपण पाहायला मिळतोय। मागच्या मॅच मध्ये आम्ही हाच उल्लेख केला होता। काय तो बाउन्सर टाकला होता त्याने आणि एवढं सोपं नाहीये ज्या वेळेला खेळपट्टी कॉन्क्रीटची आणि त्यातल्या त्यात गोलंदाज विवेक शेलार गोलंदाजी करतोय त्याचे बॉल स्किड होतात, पडल्यानंतर आतमध्ये येतात आणि त्याचबरोबर उसळी देखील घेतली जाते। हा बॉल स्टिकरला लागला, उलटा मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचमुळे सिकंदर भाटी देखील परतलाय। तो स्टिकरकडेच पाहत होता की त्या स्टिकरवर लागला म्हणून कनेक्शन फसलं आणि धावा आलेल्या नाहीयेत। विकेट आलेली आहे। विवेकने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के दिलेत। एक चांगला झेल कौशलने टिपला आणि त्याच्यानंतर चांगला कॅच दिनूने टिपलाय। 2 विकेट गमावलेले आहेत। 5 वर 2। मरता क्या ना करता। करण अंबाला को ऊपर भेजा है बल्लेबाजी के लिए। गेम चेंजर। मुकाबला चल रहा है इस वक्त रिग्नेश 11 दिल्ली धमाका बनाम चैलेंज स्पोर्ट्स भिवंडी। करण अंबाला पे सभी की नजरें रहेंगी। कमाल की फास्ट और फ्यूरियस गेंदबाजी कर रहे हैं विवेक शेलार। मौसम बहुत ही मस्ताना है। अच्छी गेंद इज्जत बख्शी वहां पे करण अंबाला ने। लूज बॉटम एंड पुश 1 रन। हलकासा पंच दिला। फक्त बॉलला दिशा देत असताना सिंगल इथे कंप्लीट केली करण अंबालाने। 1 बॉल अजूनही बाकी आहे या ओव्हरचा। त्याचं कारण आहे पहिल्या बॉलवर सिंगल, सेकंड बॉल विकेट, तिसरा बॉल चौकार, चौथा बॉल विकेट, 5वा बॉल सिंगल आणि आता स्ट्रायकिंग एंडला सरोज प्रमाणिक। मयूर पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे। त्यांचा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय। मयूर विलासर पाटील आपलं स्वागत है। इस मर्तबा कट के अंदर की जानिब आई थी गेंद वाइट। फेस ऑफ भिवंडी मयूर पाटिल जी हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत। ये अंदर लाए थे लेकिन ज्यादा अंदर कटी थी। जास्त आतमध्ये आल्याने लेग स्टंपच्या बाहेर गेलाय त्याच्यामुळे वाईड बॉल इथे कळवलाय पंचांच्या माध्यमातून। एक्स्ट्रा रन येईल। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते आतापर्यंत 7 लॉस ऑफ 2 विकेट। देखिए जिस तरह का बॉलिंग यूनिट है, पेस बैटरी है चैलेंज स्पोर्ट भिवंडी के पास, करण अंबाला के लिए भी ये डगर आसान नहीं है। इस मर्तबा उछाला है लेकिन आप जाकर लॉन्ग ऑन पे गेंद पहुंची है। 1 रन आता हुआ। 1 रन इथे मिळते आणि टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 8। चेक। इथे शुभागमन झालंय विलास आर पाटील यांचे सुपुत्र मयूर विलास पाटील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। मी विनंती करतोय रिग्नेश प्रताप पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण 70-70 स्पोर्ट्स आणि 70-70 लाईव्ह
याचे ओनर आदरणीय तारिकभाई सय्यद यांचा आपण शुभ सन्मान करावा. तारिकभाई सय्यद अशा बऱ्याचशा कमी इव्हेंटला उपस्थित असतात, मात्र ही स्पर्धा स्वतः त्यांची वाहिनी 70-70 लाईव्ह ही कव्हर करते आणि त्यांचा संघ देखील इथे खेळतोय. त्यांचा आपण पाहतोय मफलर, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. बॅक टू क्रिकेट नाव, ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद संदीप मोरे. एंड ऑफ द फर्स्ट ओवर, नॉट इनफ टोटल मेड बाय Rignesh 11 Delhi Dhamaka. 9-8 for the loss of 2 wicket. What a great over turn from Vivek Shelar. Now Captain Saroj Parmanik on his strike. 2 great players on the pitch. Karan Ambala, the best all-rounder of Indian cricket, is going to be Cottrell of Bhiwandi. Kiran Patil brought into the attack. भिवंडी टीम चॅलेंज स्पोर्ट्स. लक्षात घ्या, पहिली ओव्हर टाकण्यासाठी 6 मिनिटं आणि 52 सेकंद तुम्ही घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता प्रत्येक ओव्हर नंतर आम्ही माहिती देत राहू. बोल तयार. Kiran Patil. Boss this time wide Yorker. No stroke offered from Parmanik. No damage has been done. Score remains on 8 for the loss of 2 wickets. Kunal, I think runs getting still very difficult in power play. हो, ते दिसतंय सध्या तरी डिफिकल्टीज आहेत, परंतु कधी कधी आपण म्हणतो ना की कठीण खडकाखाली एका मधुर पाण्याचा झरा देखील असतो. त्याच्यामुळे थोडासा काळ व्यतीत करावा लागेल या खेळपट्टीवर. धावा येतील असं नाहीये, धावा येणार नाहीत. एक मातबर खेळाडू खेळतायत. सरोज प्रामाणिक मागच्या इनिंग मध्ये चांगला खेळलाय. Kiran Patil up to the wicket now. Ball this time beauty right on the block hold. They threw for a cheeky single. Good call from Karan Ambala and finally makes it easily. 1 more to total now. Score was up to 9 for the loss of 2 wickets. Yes umpire. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ओ स्टेपिंग साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. You are watching the biggest tournament of India. You are watching the match between Rignesh. No ball. This is the experience. This is the experience of Ambala. Free hit in favor of the Rignesh 11 Delhi Dhamaka. Look at that. Beautiful telecast from 70-70 Sports. Kiran Patil. Free hit. Goes to Ambala. Beauty. What a ball. Magnificent delivery. Extra pace and extra bounce. कडक बॉलिंग. हेच तर भिवंडीचं क्रिकेट आहे. इथे जिद्द आहे, इथे ती चिकाटी आहे, ही मेहनत आहे. नक्कीच बॅटची कडा घेत असताना 2 बॉल हातात असे लागलेत. इथे विकेट कीपर दीपूच्या, त्याच्याही हाताला झिंजिने आल्यात. ज्या पद्धतीने ही गोलंदाजी सुरू आहे, वेग आहे प्रचंड किरणच्या गोलंदाजीमध्ये. Yes, challenge of pace battery. This time a lovely looking on drive. Ball is traveling between 2 fielders, but finally stopped by the fielder in deep. Enough time. Karan gets only single and his score moves up to 11 for the loss of 2 wickets, chasing a huge total of 91. मागचा बॉल वेगाने टाकला होता. हा बॉल लेग ब्रेक, नॅचरल लेग ब्रेक, कमी गतीने टाकलेला बॉल होता. म्हणून टायमिंग फर्स्ट आहे करनचं. वेळ घेतला जाईल. टीमची धावसंख्या 9 बॉलच्या समाप्तीनंतर 11. 2 फलंदाज बाद. Kiran Patil. Goes to Saroj, lovely looking stroke, lofted drive. I think Bhalekar is there. Slightly sloppy work. Enough time, batsman gets easy couple. So 2 more to total now. Score moves up to Rignesh 11, Delhi Dhamaka 13 for the loss of 2 wickets.
कॅच पकडाव्या लागतील, असे कॅचेस घेणं गरजेचे आहेत. हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करावे लागणार आहेत या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल, सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा असेल. हा सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. दोन्ही संघ एक एक सामना जिंकले त्या स्पर्धेत. ब्युटी equally played with the short back leap, push on the offside and through for a single. बहरलंय भिवंडीचं क्रिकेट बहरलंय. याच्यासाठी भिवंडीच्या क्रिकेटची चर्चा होते. एकत्रित आले ना हे खेळाडू तर मग हे दादा आहेत. त्यांच्या परिसरामध्ये चांगलं क्रिकेट खेळतच आलेले आहेत आणि त्याचमुळे चर्चा होते भिवंडीच्या क्रिकेटची. अनेक स्पर्धा ते गाजवत असतात. सिटी क्रिकेटचे असतील, ग्रामीण क्रिकेट असेल. Kiran Patil was another Yorker but equally played by Karan Ambala, tucked away on the onside for a single. But this is the excellent over turn from Cottrell of Bhiwandi. Kiran Patil consider only 7 runs in power play. I think Rignesh 11 Delhi Dhamaka nowhere near the picture. 15 for the loss of 2 wickets. 20,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा. आणि ज्या पद्धतीने हा सामना आतापर्यंत रंगलाय, बॅलन्स नाहीये. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय. हा सामना थोडासा झोकल्यासारखा वाटतोय भिवंडी क्रिकेटच्या बाजूने, चॅलेंज स्पोर्ट्सच्या दिशेने. परंतु इथूनही पलटवार करण्याची क्षमता रिग्नेश 11 या संघाकडे आहे. रिग्नेश 11 दिल्ली धमाका या टीमकडे आहे आणि तो प्रयत्न करावा लागेल. प्रथमेश पाटील यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सर्व आलेल्या सन्माननीय अतिथींचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद संदीप मोरे जी, हमारे वीआईपी अनाउंसर, बहुत मशहूर कमेंटेटर हैं. डन अ वेरी गुड जॉब. 2 ओवर के लिए 10 मिनट का समय लिया है. चैलेंज स्पोर्ट भिवंडी इस बात का ध्यान रखे. देखिए प्लान बिल्कुल साफ है. विवेक शेलार को कंटिन्यू रखा गया है. कहीं भी छूट देना नहीं चाह रही है चैलेंज भिवंडी, क्योंकि करण अंबाला क्रीज पे मौजूद है. विवेक शेलार, करण को मिसडायरेक्टेड यॉर्कर, जोर से मारने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, लुढ़क कर पहुंची 1 रन. बड़े शॉट की अब जरूरत है रिग्नेश 11 दिल्ली धमाका को. यस एक्झॅक्ट. मोठे फटके येणं गरजेचे आहेत कारण एका बाजूला दबाव बनत चाललाय आणि विवेकच्या विरुद्ध मोठे फटके मारणं कठीण आहे. या एंडने तो आगीचे गोळे बरसवतोय. त्याच्याकडे ते शॉर्ट बॉल आहेत, त्याच्याकडे ते वेगवान बॉल आहेत, त्याच्याकडे ते कटर्स बॉल आहेत. दोन्ही बाजूला कट करू शकतो. लेग कटर चांगला टाकतो, ऑफ ब्रेक चांगला टाकतो आणि म्हणूनच चर्चेतला खेळाडू आहे प्रिन्स ऑफ खालिंग. इस मर्तबा फुल पे लिया, ड्राइव किया, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम. 1 रन आता हुआ. अभी तक हम देखें तो कोई एक चौका लगा है जो सिकंदर भाटी ने लगाया था. वो लगा नहीं है, वो एज लग के गया था. लेकिन पकड़ा तो 4 ही रन जाएगा ना. यस एक्झॅक्ट. तो एकच बाउंड्री आतापर्यंत आली आहे, ती सिकंदर भट्टीच्या बॅट मधून आली होती आणि आतापर्यंत 2 सिंगल या ओव्हर मध्ये. विवेक शेलार पुढचा बॉल घेऊन करण अंबालासाठी. इस मर्तबा स्लॉक स्वीप किया है और गेंद निकल गई है काउ कॉर्नर के ऊपर. 6 रन. जिल्ह्याची शान. आणि करण अंबालाला देखील मराठी लवकर समजते. आता भरपूर वेळेला तो इकडे ट्रॅव्हल करतो, महाराष्ट्रात येतो, त्याला माहिती आहे. आपण ती चर्चा करत होतो. एकच चौकार आलाय आणि आता करण अंबालाच्या बॅट मधून खूपच चांगला स्लॉक स्वीप इथे दाखवत असताना बॉलला फेकलं त्याने, बाउंड्री लाईनच्या बाहेर, मागचा पाय वाकवला. बैठक 6. विवेक शेलार राइट आर्म ओवर द स्टंप जाते. करण को एज लगा है, बड़ी विकेट. करण अंबाला आउट. और अब हम कह सकते हैं कि रिग्नेश 11 दिल्ली धमाका इन डीप ट्रबल. विवेक शेलार का ये तीसरा शिकार है. व्हाट अ बॉलिंग फ्रॉम खालिंग एक्सप्रेस एंड प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार. देखिए जब वो शॉट खेल रहे थे उनकी नजरें हटी थी और एक्स्ट्रा पेस भी था गेंद में गुडलेन पे पड़ने के बाद और एक्स्ट्रा बाउंस भी था. स्टॉक बॉल आहे. मी मगाशी देखील याच बॉलचा उल्लेख केला होता की विवेक शेलारकडे हा स्टॉक बॉल आहे. हा बॉल चांगली उसळी घेतो. संस्कार ध्यानी न्यू बॅटर.
फलंदाजीसाठी तर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. विकेट आल्यात, विकेट 3 गमावलेले आहेत संस्कार दयानी. संस्कार को अब गर्म पानी में आए हैं क्योंकि विवेक शेलार आग बरसा रहे हैं. फायरी बॉलिंग स्पेल फ्रॉम प्रिंस ऑफ भिवंडी सोफा 1.4 ओवर 16 रन एंड 3 विकेट. ये नहीं भूलना चाहिए कि चैलेंज स्पोर्ट भिवंडी के पास पेस बैटरी का एक यूनिट है. भालेकर बाकी हैं, हालांकि बहुत अच्छी गेंदबाजी की लाइन है, लेकिन विवेक शेलार ने काम कर दिया. अभी तक क्रिकेट है, इसमें चीजें बदलने में समय नहीं लगता है, कभी भी पलटवार कर सकती है दिल्ली धमाका. लंबा बैटिंग लाइनअप है. विवेक शेलार संस्कार को बैकफुट पे गए, कंट्रोल हुक शॉट खेला है, डीप में खिलाड़ी हैं. 1 रन आता हुआ. सिंगल संस्कार दयानीच्या खात्यामध्ये. चांगला हुक शॉट मी म्हणेन, कंट्रोल मध्ये होता. शॉर्ट बॉलचा वापर स्वागत केलं परत एक वेळा संस्कारचं देखील या शॉर्ट बॉलने गोलंदाज प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलारने. आणि या बॉलवर फक्त सिंगल येते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 24. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. धावा करायच्या या मॅच मध्ये 91. 24 रन दिल्ली दूर, जिस तरह दिल्ली धमाका के लिए इस वक्त नजर आ रही है. विवेक शेलार उछाला है और गेंद सीधी चली गई है स्टैंड में. पिकअप शॉट 6 रन. गायब झालाय बॉल. काय दूर मारलाय हा बॉल. पहा कसा तरंगत तरंगत बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. 3 ओवर की समाप्ति. रन बने 30, बचे हुए 3 ओवर में 61 रन चाहिए, लेकिन सरोज पारमानिक जब तक रहेंगे कुछ कहा नहीं जा सकता है. विवेक का बॉलिंग स्पेल हम देखते हैं. 2 ओवर किए, कुल मिलाकर 23 रन दिए और 3 विकेट लिए. चेक. मी विनंती करतोय रिग्नेश प्रताप पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण मयूर विलास पाटील यांचा शुभ सन्मान करावा. चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीचे ते मालक आहेत आणि त्यांचा संघ आपण खेळताना पाहतोय. त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. रिग्नेश प्रताप पाटील यांच्याकडून जय श्रीरामची मफलर, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. त्याचप्रमाणे नुकताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे ते प्रथमेश पाटील, त्यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी रिग्नेश प्रताप पाटील यांना करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. सर्व आलेल्या मान्यवरांना आपण पाहतोय जय श्रीराम ची मफलर, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. मान्यवरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर होताना सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि आयोजकांचे हार्दिक आभार. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप मोरे जी. ये ग्रुप बी का कल बताया जा रहा है. ग्रुप बी में कल जो टीमें खेलने वाली है, त्यूसा 11 टाइगर बनाम एनबी पुणे के बीच मैच रहेगा. रेड डेविल्स अमर साई डिंगडोंग और एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक. कल की ये 4 टीमें जो ग्रुप बी में खेलेंगी. आज ग्रुप ए के मुकाबले 3 ओवर की समाप्ति पे रन बने 30. 3 ओवर में 61 रन चाहिए. जो रिक्वायर्ड रन रेट है वो है 20.33. क्या होनी को अनहोनी में बदलेंगे. यहाँ पर रिग्नेश 11 दिल्ली धमाका के बल्लेबाज सरोज पारमानिक जब तक रहेंगे कुछ कहा नहीं जा सकता है, लेकिन इस आगे की कहानी के लिए मिस्टर आईपीएल सर कुणाल दाते की जुबानी. थँक्यू सो मच. 61 धावा करायचे येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये. 61 18 बॉल आणि 61 धावा, 18 गेंदे 61 रन. 61 फ्रॉम 18. व्हॉट अ मॅच. इथून सामन्यामध्ये कलाटणी येऊ शकते. एका बॉलरला टार्गेट करणं गरजेचं आहे, कारण विवेक शेलारचे ते 2 ओव्हरचा स्पेल कंप्लीट झालाय.
मग किरण हा ऑप्शन आहे, कौशल पाटील ऑप्शन आहे टीमकडे, आणि आता परत एक वेळा गोलंदाजीसाठी किरणच आलाय. म्हणजे किरणचा आता दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याचा स्पेल कंप्लीट करण्याचा निर्णय कॅप्टनने घेतलाय. मग कौशल ऑप्शन असेल आणि मग कदाचित योगेश भालेकर. पुढचा बॉल, किरण सातत्याने वाईड यॉर्कर टाकतोय. काय ऊर्जा झोकतोय हा मुलगा गोलंदाजीमध्ये, प्रचंड ऊर्जा आहे. फुलर लेनचा बॉल, फलंदाजाला हलू देखील दिलेलं नाहीये. डॉट. देखिए फर्क ये है कि पूरा पेस बैटरी मौजूद है. वाइड यॉर्कर था और उसको जज नहीं कर पाए थे बल्लेबाज संस्कार दयानी. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. किरण पाटील यावेळेला स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर जाईल. टायमिंग प्रॉपर, हवाई हल्ला, बॉल सीमा पार, लॉंग ऑनला येतोय षटकार. सौरव गांगुली दादा की याद ताजा होती हुई सीधे ब्लेड से गेंद को उछाल दिया था. तीर निकला कमान से, जा मिला आसमान से. किरण पाटिल को चंद्रयान की यात्रा पे भेज दिया संस्कार ने. 6 रन. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हा पिक्चर शेवटपर्यंत सुपरहिट राहील असंच दिसतंय. इंटरव्हल नंतर 3 ओव्हरचा इंटरव्हल झाला, मध्ये ती विंटेज कार गेली आणि विंटेज कार नंतर मात्र आक्रमण. चांगलं टायमिंग, भव्य षटकार. पुल केलाय, बॉल हवेत आहे, टायमिंग फसलंय, डीप मध्ये फिल्डर येतोय आणि संस्कार दयानीची विकेट. मैच आ रहा है. हिटमैन ऑफ बड़ौडी का अच्छा कैच. अंडर फ्लड लाइट कैचेस कभी भी आसान नहीं रहते जब गेंद आसमान में ऊपर से आ रही हो. एक्झॅक्ट आणि तेच इथे झालं. संस्कार दयानीच्या बॅट मधून एक सिक्सर आला, पलटवार परत एक वेळा कॉट्रेलचा पाहायला मिळाला, किरण पाटीलचा पाहायला मिळाला. विकेट आली आहे. 9 बॉल मध्ये फक्त 13 धावा त्याच्या स्पेल मध्ये त्याने खर्च केल्यात, विकेट घेतलेल्या आहेत. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. रिग्नेश 11 दिल्ली धमाका. सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर 91 चेस करावे लागणार आहेत. 3 बॉल मध्ये एक सिक्सर आलाय, 10 सिक्सर मारायचे आहेत, 60 करायचे आहेत असं समीकरण आहे. राहुल सोलंकी न्यू बॅटर. राहुल सोलंकी फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये फिल्डर येत आहेत, स्क्वेअर लेग रिजन मध्ये सिंगल तिथे प्राप्त होईल. सूरज केने होता डीप मध्ये, फक्त सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 37. I think Solanki played a very precautionary because loosener delivery from Kiran Patil. He tucking on the onside, turning with the hips of the hips for a single. सुरुवात या ओव्हरची षटकाराने झाली आणि त्याच्यानंतर कमबॅक विकेट आणि सिंगल. यावेळेला टॉप एज बॉल हवेत आहे, स्वतः गोलंदाज धावतोय. किरण पहा बॉलच्या खाली आणि वड कॅच, चांगला झेल टिपलाय, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. रिग्नेश 11 दिल्ली धमाकाला. यावेळेला बॅटर आउट झालाय सरोज प्रामाणिक. इस कैच को लेता है तो वो नदी पार करना है और ये बॉलर इस कैच को लेता है तो समंदर पार करना है. सायन्सचा लॉ इथे लागू होतो, कारण आपण ज्या वेळेला समोर बॉल डिलिव्हर करतो त्यावेळेला समोर आपलं वेट ट्रान्सफर असतं, पुढे तुम्ही धावत असता आणि गती ज्या वेळेला तुमची असते पुढे धावत असतात त्यावेळेला परत एक वेळा ती गती मागे घेऊन जाणं, तो झेल टिपणं हे सोपं नाहीये. आणि सायन्सच्या विपरीत भरपूर वेळेला आपण काम करायला जातो त्यावेळेला अपयश येतं, परंतु इथे क्रिकेटमध्ये कधी कधी या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही सायन्सच्या विपरीत करण्यासाठी जाता
त्यावेळेला ज्या वेळेला यश येतं त्यावेळेला टाळ्या वाजतात आणि तेच इथे पाहायला मिळालं. ती ऊर्जा दिसते मग आणि गोलंदाजाने तेच केलंय. चौथं षटक चालू आहे. 37 लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट बॉल या ओव्हरचा. दीपक हुड्डा, नवीन हुड्डा, नॉट दीपक हुड्डा, नवीन हुड्डा. वो भी सोच रहा था कि यहां पर आईपीएल आज से शुरू हुआ. जी बिल्कुल नहीं, वो 22 तारीख से आपके सामने होगा. तो अब नवीन हुड्डा. ओवर समाप्त होते हुए 4 ओवर की समाप्ति पे विघ्नेश 11 दिल्ली धमाका ने बनाए इस वक्त केवल 37 रन. बचे हुए 2 ओवर का इक्वेशन आपके टीवी मॉनिटर पे आता हुआ 70 के माध्यम से 1 रन आया था नवीन हुड्डा के बल्ले से. देखना है क्या इक्वेशन आता है. 38 रन 5 विकेटों के नुकसान पे बहुत ही दबाव में इस वक्त ये इक्वेशन आता हुआ 12 में 53. हालांकि भिवंडी क्रिकेट में कुणाल सर आप 7 ये रन बने थे मॅगी ट्रॉफी में. 4 मिनिटं बाकी आहेत आता बॉलिंग करणारी टीम. लक्षात घ्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक डिलिव्हर करणं गरजेचं आहे. कॅप्टन ऑफ टीम भिवंडी 4 मिनिट्स आहेत तुमच्याकडे. 4 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे. 38 लॉस ऑफ 5 विकेट. यह कप्तान दीपेश माली सिर्फ 4 मिनट रह गए. ओव्हर नंबर 5 कौशल पाटील वलपाडा एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. नवीन हुड्डा जसा मैदानाच्या आतमध्ये गेला चर्चा इथे सुरू झाली. दीपक हुड्डा के चाचा के लड़के लेकिन वैसा नहीं है. फुल टॉस बॉल हवेत आहे. फिल्डर खाली कॅच. आणखीन एक विकेट. बॅकफुटला आता संपूर्ण टीम. विघ्नेश 11 दिल्ली धमाका. स्कोर दिल्ली की तरह दूर नजर आ रहा है. अब यहां पर कोई चमत्कारी इस मैच को जिता सकता है और चमत्कार वैसे भी रोज नहीं होते. शिवम कंबोज न्यू बॅटर आता मैदानामध्ये जाईल. फुल टॉस बॉल होता समोर हॅमर्ड केला आणि डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण किरण पाटील कडून. बॉलिंग ही चांगली केली. फिल्डिंग ही दर्जेदार तो करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पॅकेज आहे सरप्राईज पॅकेज आहे भिवंडी क्रिकेट म्हटल्यानंतर. आज संघ कुठल्याही बलाढ्य टीमला पराभूत करण्याची क्षमता ठेवतो. म्हणूनच भिवंडी क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. भिवंडीचं क्रिकेट जिद्दीचं क्रिकेट आहे. भिवंडीचं क्रिकेट खूप वेगळ्या लेवलचं क्रिकेट झालंय. कौशल पुरात एकदा ओहो ब्लाइंडर. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द नाइट, कॅच ऑफ द टूर्नामेंट. एग्जैक्टली इस तरह के कैच हाथों में चिपक जाते लिए नहीं जाते हैं. लेकिन क्या कैच पकड़ा है बिग बट ऑफ वॉल ने. आइए देखते हैं. तगड़ा ड्राइव था. आगे रखी हुई गेंद थी. ये देखिए किस तरह से शॉट को जमाया था और ये कैच को देखिए. व्हाट अ कैच. मागच्याच महिन्यामध्ये इथे जो स्वर्गीय महेंद्र दादा चषक ही स्पर्धा झाली होती तिथे देखील सेम कॅच असाच कॅच त्याने टिपला होता फॉलो थ्रू मध्ये. आणि याही महिन्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही पाहताय माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक ही स्पर्धा इथे होते. सेम कॅच चांगला झेल इथे टिपलाय. आणि आता कुठेतरी आपण पाहतोय एका पाठोपाठ धक्के बसतात. कौशल ही इज ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिकची संधी आहे वलपाडा एक्सप्रेस कडे. ग्रामीण में अब तक 2 हैट्रिक हो चुके हैं. देखना है ओपन इंडिया में हैट्रिक होता है या नहीं. हालांकि भिवंडी के कई गेंदबाज है जिनके नाम ट्रिपल हैट्रिक भी है इतिहास में. 3 गेंदों में गेंदबाज अगर 3 विकेट लेता है तो उसे हैट्रिक कहते हैं. 4 में 4 डबल हैट्रिक, 5 में 5 ट्रिपल हैट्रिक और 6 में 6 परफेक्ट ओव्हर. दिशा दिली आहे. कापलंय फक्त बॉलला. हॅट्रिक बॉल थांबवण्याचा प्रयत्न होता आणि एक स्माइल करण अंबालाच्या चेहऱ्यावर संपूर्ण टीमच्या चेहऱ्यावर. परंतु ठीक आहे ज्या पद्धतीने ते या मॅच मध्ये खेळलेत अपेक्षा अजून वाढल्यात त्यांच्याकडून. आणि आता या मॅच मध्ये पकड मजबूत करतोय सध्या तरी संघ चॅलेंज स्पोर्ट्स. विलास आर पाटील साहेबांचा संघ आहे. जय पाटील यांचा संघ आहे. मयूर पाटील यांचा संघ आहे. चॅलेंज स्पोर्ट्स चांगलं चॅलेंज निर्माण केलंय. फक्त दिशा दिली. ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे अविनाश राणा बब्बू च्या खात्यामध्ये ही सिंगल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगलच्या मदतीने 39.
मैच को भले से छोड़ दिया है, लेकिन अगला मैच इनका अभी बाकी है। 8 बॉल 52 बीट केलं सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये। 24 मिनिट्स अँड 30 सेकंड, 30 सेकंद राहिलेत हा एक बॉल टाकण्यासाठी। आता लास्ट बॉल आहे, प्रत्येकासाठी नियम एकदम समान ठेवण्यात आलेले आहेत। लास्ट 10 सेकंड, बोल तयार आणि शेवटी परफेक्ट 25 मिनिट्स मध्ये ओव्हर कंप्लीट। देखिए भिवंडी क्रिकेट को ये सीखना भी चाहिए, समय के लिए सीखना चाहिए। हम अक्सर देखते हैं कि भिवंडी क्रिकेट में समय ज्यादा लिया जाता है, आज परफेक्ट समय पे उन्होंने ओवर किए। आखिरी ओवर में कितने रन चाहिए याची माहिती सिद्दीक भाई मी मगाशीच दिली होती पहिल्याच इनिंगला। तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये जर ओव्हर रेट चांगला ठेवला तर मैदानाच्या आतमध्ये तुमचे बाकीचे फिल्डर बाहेर राहतील, अन्यथा एक एक्स्ट्रा प्लेअर, ते ऐकणे गरजेचं आहे। मग त्यानंतर तुम्ही ते प्लॅन करू शकता। लास्ट ओव्हर मध्ये दीपू माळी कॅप्टनने स्वतः बॉल हातात घेतलाय, टार्गेट माहिती आहे दीपूला किती आहे। नहीं, ग्रामीण में गेंदबाजी करते हैं, एक्झॅक्ट करतोच नो डाऊट, परंतु शेवटी तो देखील तो एक्सपिरियन्स वापरेल की त्याच्याही मनात वाटेल की नक्की तो कॉन्फिडन्स येईल की आपण दिल्ली धमाकाच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी केली आणि होम ग्राउंडवर पहिल्याच बॉलवर विकेटही मिळू शकते। दीपू स्वतः धावतोय, आली विकेट दीपूच्या खात्यात। अविनाश राणा बॅक टू द पॅव्हिलियन, 8वा धक्का बसतोय रिग्नेश 11 दिल्ली धमाकाला। अरे किती का दिला, लेग स्टंपच्या बाहेर आहे, एक्स्ट्रा रन मिळेल। इस इनिंग को हम निकाल दे तो पिछले 3 इनिंग में 50+ पार्टनरशिप सभी टीमों ने की। न्यू बॅटर कपिल, फुल टॉस होता, टर्न केलाय बॉलला, डीप मध्ये फिल्डर धावतायत, पाहूया पोहोचले जातील का, त्याच्या अगोदर बॉल जाईल का नाही। चांगली फिल्डिंग, लॉंग लेगला सिंगल तिथे मिळते। धावा झाल्यात 41। कपिल कुमार को थोड़ी पता था कि उनको बल्लेबाजी करना पड़ेगी। ओ राहुल चा पिकअप शॉट उडवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। करण अंबालाने त्याला सांगितलंच होतं राहुल एक मार, राहुलने मारलाय षटकार। की चीज आहे दीपक जाधव आहेत, मग काय मराठी समजेल। या स्टेजवर तुमचा सन्मान केला जाईल, एक कूलर तुम्हाला दिला जाईल, एअर कूलर। षटकार आलाय, राहुल फुल टॉस, परत उडवलाय बॉल राहुलने, मिड विकेटला कोणीच नाहीये, फिल्डर धावतायत, प्रयत्न सुरू होता, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन, चौकार। कि इस तरह परफॉर्म करे। दहा रन हे चौकाराने षटकाराने आलेत, ड्राईव्ह चांगला केलाय, फिल्डर आहे तिथे आणि इथे हे सत्र संपेल, सामना संपेल। भव्य विजय टीम चॅलेंज स्पोर्ट्सचा या मॅच मध्ये आणि हा विजय मिळवत सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय। दीपू माळीच्या कॅप्टन्सी अंतर्गत 39 रनने नमवलंय टीम रिग्नेश 11 दिल्ली धमाकाला। 39 धावाने
मोठा पराभव केलाय रिग्नेश 11 दिल्ली धमाकाचा आणि संघ चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी विलासार पाटील, जय पाटील, मयूर पाटील यांचा संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा हेच सांगितलंय भिवंडीच्या या सर्वच खेळाडूंनी. अभिनंदन. यस, कॉन्ग्रेचुलेशन. 39 रनों से जीत, लेकिन 39